बाबासाहेबान दिलं हे बाबासाहेबान, बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान. जय भीम, नमोबुद्धाय. कशा आहात तुम्ही सगळे? तुम्ही सगळेच मजेत असतात. तर आज मी न्यू रेसिपी घेऊन आलेली आहे यूट्यूब फॅमिलीसाठी. तर काय आहे तर तुम्हाला सांगते. आज मी बनवणार आहे कोथिंबीर वडी. खूप दिवसापासून तनिष्काला खायची कोथिंबीर वडी. तर चला आपण त्याची रेसिपी दाखवते मी तुम्हाला, काय काय लागतं काय काय नाही. चला आपण किचनमध्ये जाऊया. तर हे बघा, कोथिंबीरच्या 2 जुड्या मस्त हिरव्या ताज्या आणलेल्या आहेत. हे बघा, आणि पुदिना पण आणला आहे. पुदिना थोडंच भेटला आहे. पुदिनाची चटणी खायची कोथिंबीर वडीसोबत. आणि हे आहे तांदळाचं पीठ अँड तीळ कोथिंबीर वडीसाठी. त्याच्यानंतर आपल्याला ना अद्रक लसणाची पेस्ट पण करायची आहे. चला आपण तयारी करूया आता. चला. तर मी घेतलेल्या आहे 7 ते 8 मिरच्या. तुम्हाला जसं तिखट पाहिजे तुम्ही तसं घेऊ शकतात. त्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरे टाकलेत आणि तीळ पण टाकले, त्याच्यामध्ये मीठ टाकलं, अद्रक टाकली. हे सगळं कुटून घ्यायचं आहे. त्यानंतर कोथिंबीर बारीक कापून घ्यायची आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे.
कोथिंबीर धुवून घेतल्यानंतर जे मिश्रण कुटलेलं आहे ते कोथिंबीरमध्ये टाकायचं आहे आणि 2 वाटी बेसन पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि मी टोपामध्ये गरम पाणी करायला ठेवलं आहे वाफेवर शिजवण्यासाठी. त्यानंतर मिश्रणमध्ये आपल्याला बेसन पीठ, तांदळाचं पीठ आणि कुटलेलं मिश्रण टाकायचं आहे, एक मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. त्यानंतर हळद टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित आणि 10 मिनटं ठेवायचं आहे आणि एका प्लेटमध्ये तेल लावायचं आहे आणि ते मिश्रण झालेलं पूर्ण प्लेटमध्ये टाकायचं आहे आणि वाफेवर ठेवायचं आहे. प्लेटला तेल लावतात कारण की ते चिपकलं नाही पाहिजे. व्यवस्थित कट करताना व्यवस्थित निघतात त्या वड्या, त्याच्यामुळे खाली प्लेटला तेल लावले आणि त्यानंतर ते पूर्ण मिश्रण जे कोथिंबीरचं पीठ मळलेलं होतं मी ते मिश्रण पूर्ण पसरवलं आहे आणि चौरस आकाराचं मी कट केलेलं आहे. पाणी गरम झालेलं आहे, त्याच्यावर प्लेट ठेवायचं आहे आपण रेडी केलेलं मिश्रण. त्यानंतर आपण त्याच्यावर झाकून ठेवायचं आहे. अर्ध्या तासात कोथिंबीर वडी शिजून निघतात. मला एवढं गरमी होत होती ना, पाऊस चालू होता तरी गरम खूप होत होतं आणि एवढं गरमीमध्ये मी कोथिंबीर वडी बनवत होते. प्लस पाऊस पण चालू होता तरी मी मुलींसाठी कोथिंबीर वडी केली आहे बघा. मुलींना कोथिंबीर वडी खायची होती म्हणून मी त्यांच्यासाठी घरीच बनवते. मी काही त्यांना आवडत असेल तर मी घरीच बनवते. तुम्ही काय करतात मुलांसाठी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुदिना साफ करते आता. पुदिनाची चटणी करण्यासाठी खोबरं घेतलेलं आहे, अद्रक लसूण पण घेतली आणि 7-8 मिरच्या घेतल्यात. मोठीला तनिष्काला तिखट खायचं होतं म्हणून तिच्यासाठी पुदिनाची चटणी केली आहे, कारण की आज्ञा तिखट खात नाही जास्त. म्हणून कोथिंबीर वडीमध्ये मी थोड्याच मिरच्या टाकल्यात, त्या कमी तिखट होत्या. चटणीमध्ये जास्त तिखट हिरवी मिरच्या टाकलेल्या आहेत. आणि तुम्ही पुदिनाची चटणी बनवतात तेव्हा त्याच्यामध्ये लगेच मीठ पण टाकू शकतात. आणि आपलं मिश्रण कोथिंबीर वडी शिजल्यात की नाही बघायचं.
चॉपस्टिक असतं ना, ती काडी घेऊन त्याच्यात टाकायची आणि हे बघा असं चेक करायचं, त्याला पीठ चिपकतं की नाही हे कळेल. चिपकले बघा, तर शिजून झालेली नाही आहे. थोडा वेळ अजून ठेवूया त्याला. तर कोथिंबीर वडी आता शिजून झालेली आहे. आता थंड झाल्यानंतर त्यांचे पीस बघा कसे कट केलेले आहेत, मी स्क्वेअर टाईप कट केलेले आहेत. तर आता कोथिंबीर वडी तेलामध्ये फ्राय करते. ते एक एक हळू सोडते, कारण की तेल अंगावर उडू नये म्हणून हळूहळू टाकते बघा. ब्राऊन कलर होईस्तोवर भाजायचा आहे. खूप क्रिस्पी छान लागते. क्रिस्पी केली आहे बघा मी अशी. असा कलर झाला पाहिजे कोथिंबीर वडीचा तळल्यानंतर. बघू शकतात तुम्ही. त्या दोघीला माहीतच नव्हती की मी कोथिंबीर वडी बनवली आहे. आल्या आल्या बघा दोघीचा फेस कसा आहे. नंतर त्यांना विचारलं काय खायचं आहे. नंतर मी तिला बोलले बघ तुझ्यासाठी काय बनवलं आहे. तेव्हा ती एवढी खुश झाली की मम्मा तू मला माहिती आहे कोथिंबीर वडी बनवली आहेस, दाखव मला पटकन. मुलांना कधी पण चांगल्या गोष्टी घरात बनवून द्या. मुलांसाठी खूप चांगलं आहे. बाहेरचं खायचं, तळलेले पदार्थ कमी करा. जेवढं जमेल तेवढं घरात पौष्टिक गोष्टी घरात बनवत जा. मी तसंच करते. माझ्या मुलीला जे आवडते मी ते घरातच बनवते. जेव्हा वेळ भेटेल तेव्हाच करते. पॉसिबल होत नाही की रोजच काहीतरी बनवणं. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी करत असते माझ्या मुलींसाठी. तर बघा झालेले आहे प्लेट रेडी. गरम गरम कोथिंबीर वडी आणि पुदिना चटणी. तनिष्काला पुदिना चटणी बनवली आहे आणि आज्ञा मॅडम आमच्या खात आहेत सॉससोबत. कशी झाली आहे? सुपर. आज्ञा तू सांग कशी झाली आहे? सुपर. आज्ञा खाते सॉस सोबत खाते आज्ञा. एकदम क्रिस्पी झाली आहे ना. आज्ञाला आवडली ना. तनिष्काला पण आवडली आहे. खूप दिवसापासून मागत होती ना कोथिंबीर वडी. तर कशी वाटली माझी कोथिंबीर वडीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.